हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बी-सी-ए, बी-बी-ए, सी-ई-टी एक्झाम जी आहे 2026 ची जी एक्झाम आहे, तर त्याचा संपूर्ण अभ्यासक्रमवरती आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे, तुम्ही 90 प्लस कशा प्रकारे जे आहे स्कोर करू शकतात 90 प्लस, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया. आधी तर आपण पूर्ण जे सिलेबस आहे डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 5 जानेवारी पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होत आहे बी-सी-ए, बी-बी-ए साठी. त्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये भेटणार आहे. त्याच्यानंतर नोट्स, एम-सी-क्यूज, टेस्ट सीरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे सगळं काही तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. याची फीस फक्त 2,000 आहे, म्हणजे ₹1,999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. ओके. तुम्ही ग्लोबल ऑनलाईन जे ॲप आहे ते डाउनलोड करून तिथून पण तुम्ही हे कोर्स जॉईन करू शकता. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सविस्तर माहिती इथे दिली जाईल. ओके. तर चला आपण वळूया आपल्या सिलेबसवरती. पूर्ण सिलेबस आपल्याला बघायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, हे आहे 2026 चा सिलेबस. आता यामध्ये काय चेंज झालेलं आहे बघा, हॉटेल मॅनेजमेंट जे आहे ते पण इथे ऍड झालेलं आहे. बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एम-एस आणि बी-बी-एम हे 5 जे एक्झाम आहे, 5 एक्झाम जे आहे ते म्हणजे एकच, त्याचा पॅटर्न वगैरे सगळं एकच असणार आहे. सिलेबस ही एक असणार आहे, सगळं काही त्याचं म्हणजे एकच वेळी तुमचं जे आहे एक्झाम होणार आहे. ओके. 100 मार्काला ही एक्झाम असते तुमची, ज्यामध्ये जे आहे रिझनिंग म्हणजे व्हर्बल ॲज वेल ॲज अरिथमॅटिक, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर करंट, नॅशनल, इंटरनॅशनल अफेअर्स, त्याच्यानंतर ट्रेड, कॉमर्स, स्पोर्ट्स, सायन्स, इन्व्हेन्शन, डिस्कव्हरीज, कॉम्प्युटर बेसिक्स यावरती जे आहे तुम्हाला बेसिक बेसिक इथे क्वेश्चन विचारले जातात. ओके. हे सगळं काही जे सिलेबस आहे, आमचे एक्सपर्ट टीचर आहे, त्याद्वारे तुमचा जे आहे पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत. ओके. तर इंग्लिशचा बघून घेऊया. बघा, तुम्हाला 30 क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजचे इथे विचारणार आहे 30 मार्कसाठी. ओके. 1 मार्काला एक तुमचा इथे क्वेश्चन असणार आहे. तसंच जे आहे रिझनिंग, जनरल नॉलेजचे 20 आणि कॉम्प्युटर बेसिकचे 20 असे तुम्हाला जे आहे 100 मार्काचा हे पूर्ण पेपर असणार आहे. ओके. तर इंग्लिशमध्ये काय आहे बघा, reading comprehension will include passage with question based on their content, grammar, vocabulary, sentence, comprehension, synonyms, antonyms, comprehension of passage, etc. Choose of appropriate word, phrases, expression and similar language skill. तर हे सगळं काही तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचं जे 30 मार्क आहे यावरती अवलंबून असणार आहे. म्हणजे पॅसेज वगैरे असणार आहे, काही ग्रामरचे वगैरे तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. हे सगळं काही जे आहे तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत. ओके. रिझनिंग मध्ये बघा, व्हर्बल अँड अरिथमॅटिक यावरती दिस शॅल इन्क्लूड दिस क्वेश्चन टू मेजर हाऊ क्विक अँड लॉजिकली यू कॅन थिंक. म्हणजे तुम्ही तुमची जे थिंक जे आहे, जे आपली शक्ती जी आहे ती तुम्ही कशा प्रकारे जे आहे क्विकली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. ओके. ते तुम्हाला तशा प्रकारे क्वेश्चन देणार आहे. दिस सेक्शन विल कव्हर लॉजिकल सिच्युएशन अँड क्वेश्चन्स बेस्ड ऑन द फॅक्ट गिवन इन दिस passage. This test shall check the problem solving capability ऑफ दिस कॅन्डिडेट. म्हणजे तुमच्यात किती कॅपेबिलिटी आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, हे बघणार आहेत. त्याच्यानंतर जनरल नॉलेज अँड अवेअरनेस इन्क्लुडिंग क्वेश्चन करंट, नॅशनल, इंटरनॅशनल अफेअर्स, त्याच्यानंतर कल्चर, ट्रेड्स, कॉमर्स, स्पोर्ट्स, सायंटिफिक इन्व्हेन्शन अँड डिस्कव्हरी हे सगळं काही 20 मार्काला विचारणार आहे. आणि कॉम्प्युटर बेसिक्स मध्ये काय विचारणार आहे बघा, ऑर्गनायझेशन ऑफ अ कॉम्प्युटर, त्याच्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू याविषयी पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. स्ट्रक्चर ऑफ इन्स्ट्रक्शन इन सीपीयू इनपुट, आउटपुट डिव्हाइसेस, कॉम्प्युटर मेमरी, मेमरी ऑर्गनायझेशन, बॅकअप डिव्हाइसेस, त्याच्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, बेसिक ऑफ इंटरनेट
हे सगळं काही हे 20 मार्काला विचारणार आहे. म्हणजे बेसिक बेसिक क्वेश्चन असणार आहे. तुम्ही एकदा जरी म्हणजे तुमच्या डोळ्याखालून किंवा मग ऐकण्यात आलं तर हे तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात. ओके. अशा प्रकारे हे पूर्ण सिलेबस आहे बघा. डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे जे आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. 4 मार्काला सॉरी 4 ऑप्शन असणार आहे एक क्वेश्चनला. तुम्हाला राइट ऑप्शन तिथे जे आहे क्लिक करायचं आहे, द्यायचं आहे तिथे. ओके. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही यामध्ये. टेस्ट ड्युरेशन किती आहे? 2 तासचा तुम्हाला इथे जे आहे टाइम दिलेला आहे. 2 तासाचं टायमिंग दिलेलं आहे. इंग्लिश मीडियम मध्येच असणार आहे. आपले बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते मीडियम कोणता असतो तर यामध्ये पण कन्फ्युजन असतं. तर मीडियम जे आहे ते इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन म्हणजे सीबीटी मोड. कॉम्प्युटरवरती तुमचं पूर्ण जे आहे पेपर होणार आहे आणि तशा प्रकारे म्हणजे हे तुमचं जसं पेपर होतं तशा प्रकारे आपण जे आहे टेस्ट पण घेतो तुमची. तर त्याने तुमची खूपच प्रॅक्टिस होते. कमी टाइम मध्ये तुम्ही जे आहे जास्त इथे जे आहेत हे 30 मार्क जे आहे रिझनिंगचे तर याला थोडा टाइम लागतो. हे टाइम कन्झ्युमिंग जे आहे तुम्हाला इथे क्वेश्चन असतील आणि 30 क्वेश्चन आहे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचा जास्त टाइम जातो आणि ही जे जनरल नॉलेज, कम्प्युटर बेसिक्स, इंग्लिश लँग्वेज हे थोडे जे आहे तुम्ही लवकर याचे उत्तर देऊ शकतात. ओके. तर अशा प्रकारे हे BCA, BBA, CET जे आहे याचा 2026 चा सिलेबस होता अपडेटेड. हे आपण डिस्कस केलेलं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जे आहे क्लासेस जॉईन करायचे आहे तर तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्सला अवश्य जॉईन करा आणि तुमचे जे ड्रीम कॉलेजेस आहे त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके. तर अशा प्रकारे आजची अपडेट होती. थँक यू. धन्यवाद.